हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला वारंवार फोन करण्यात येत आहे आणि त्यांच्या माध्यमातून 4 ते 5 प्रश्न महत्त्वाचे विचारण्यात सुद्धा येत आहे. हं, हं. यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं, की येणाऱ्या काही तासामध्येच मान्सून केरळमध्ये दाखल होणार हं, आणि हं. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला जो प्रश्न विचारण्यात येत आहे, तो म्हणजे महाराष्ट्रातनी मान्सून कधी दाखल होणार? आणि हे हं. मान्सून महाराष्ट्रातनी आल्याच्या नंतर याचा वेग महाराष्ट्रामध्ये कसा राहणार? तर याबाबत शेतकऱ्यांनी एक सविस्तर व डिटेलमध्ये माझी माहिती द्यावी सर. नक्कीच. अवकाळीमध्ये आणि मान्सूनमध्ये 2 गोष्टीचा फरक असतो. एक अवकाळी फिक्सेबल टायमिंग, फिक्सेबल वेळ हो, आणि फक्त अनफिक्स जागा म्हणजे त्या जागी फिक्स नसतात की तिथे पडेल, तिथे पडेल. बरोबर. पण मान्सूनचं फिक्स असतं. ज्या भागात आपण समजा अंदाज देतो त्या भागात तो पडतो हो, आणि जवळपास त्याची व्याप्ती 60च्या पुढेच असते. पण अवकाळीची व्याप्ती सांगणं फिक्सेबल नाहीये. कारण की तो 10% जरी सांगितला 50% येऊ शकतो किंवा बरोबर. तो तितकाही होऊ शकत नाही. जसं कालचं आपण भोकरदन, जाफराबादचं बघितलं. 2 दिवसापासून नाव घेतो त्या भागांचं. हो. आणि अक्षरशः तिथे कमी सांगितला होता, की मध्यम ते काही ठिकाणी जास्तही पडू शकतो. पण तो अति जास्त पडला काही भागांना आणि काही भागांना मोजक्या ठिकाणी सांगितलं, मग तो मोजकेच भाग घेतलेत. हो, हो. बरोबर. असं स्वरूप आहे. हो, जर आजची आपण 26 तारखेची परिस्थिती पाहिली, तर आज नांदेड उत्तर भागामध्ये, यवतमाळमध्ये काही ठिकाणी, वाशिम वगैरे भागांमध्ये काही ठिकाणी, अमरावती, नागपूर या भागामध्ये काही ठिकाणी, हं. म्हणजे पूर्व विदर्भातल्या जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मोजक्या ठिकाणी का होईना, पण स्थानिक वातावरणाचा पाणी आहे. हो, विदर्भातही बघायला गेलं तर एक स्थानिक वातावरणाचे पांढऱ्या कलर ढग दुपारनंतर येणं, तिथं पाऊस संध्याकाळपर्यंत पडणं अशा गोष्टी आहेत. लातूर बरोबर. भागातही आज मोजक्या ठिकाणी आहे. जालन्यासारख्या संभाजीनगर सगळ्या भागातही मोजक्या ठिकाणी आहे. हो, हो. हा बरोबर. झाला आज उद्याचा अवकाळीचा भाग. पण 2 दिवस मध्यंतरी तो गॅप घेईल. एक 28ला, 29ला असा तो गॅप घेईल. परत हो, 30-31ला तो 16 स्टार्ट होईल असंच. जास्त बरोबर. काही व्याप्ती नाहीये. हो, पण जे मागे मी सांगितलं तुम्हाला 5-6 दिवसापासून वारंवार, की मान्सूनसारखं एक मोसमी वातावरण, हा मान्सून नाहीये, पण मोसमी वातावरण जे आहे, ते 2 तारखेपासून काही ठिकाणी 3 तारखेपासून स्टार्टअप होणार आहे आणि काही ठिकाणी 1च तारखेपासून स्टार्टअप होईल. म्हणजे 3 दिवसामध्ये चारही विभागामध्ये हे वातावरण पाहायला मिळेल. हां. याने 2 तारखेला टेम्परेचर लॉस होईल. काळेभोर ढग जे मान्सून आगमनाच्या अगोदर येत असतात ते ढग निघतील आणि ते 6-7 तारखेपर्यंत असाच खेळ चालू राहील. हो, बारीक कुठेतरी वारं याच्यामध्ये आणि थंडपणा आणि आभाळ मिरची उत्पादकांना दिलासा देणार आहे. म्हणजे एक सावली धरून राहिल्यासारखं आहे. इतकं टेम्परेचर भयानक त्यावेळेस राहणार नाहीये. बरोबर सर. आणि याच्यापेक्षा महत्त्वाचं सांगायचं झालं तर 8 जूनच्या टायमिंगला मान्सूनचा पाऊस स्टार्ट होईल. हो, पण मान्सून तळ कोकण, कोकणामध्ये मुंबईसारख्या ठिकाणी 4 ते 6 ह्या जूनच्या दरम्यान येईल. ह्या 2 दिवसाचा फरक त्याच्यामध्ये राहील. हं. बरोबर. हां. आणि 8 जूनला पडलेल्या पावसावरती पेरण्यासारखं काही ठिकाणी वातावरण तयार होईल. पण हे बघा जमिनीची भाप अनेक ठिकाणी गेली नाहीये. ती जाऊन द्यायला तुम्हाला मागे ज्या तारखा सांगितल्या पेरणीच्या त्या 16 तारखेपर्यंत काही वेट आणि वॉचची भूमिका ठेवावी. पण माझं एक वैयक्तिक म्हणणं आहे. शेवटी हा अंदाज आहे. तुमचं पेरणीचं नियोजन तुमच्या हातामध्येच ठेवा. कारण की बरोबर. जमिनीची ओल किती आहे, काय आहे, हे तुम्ही तुमच्या लोकेशननुसार जाणू शकता. त्या पद्धतीने तुम्ही पहिला पाऊस जरी पडला तर स्टार्टअप करू शकता. असं काही नाहीये. बरोबर हं. सर. दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की गेल्या वर्षीच्या वेळेमध्ये काही ठिकाणी लवकर बी पेरण्या होऊ शकतात, काही ठिकाणी उशिरा होऊ शकतात. म्हणजे एक बरोबर. मराठवाड्याची आणि विदर्भाची भूमिका जर बघितली आपण तर 15-16 पासून स्टार्ट होणाऱ्या पेरण्या 22 पर्यंत. खानदेशची भूमिका जर बघितली आपण मान्सूनच्या पावसाच्या बाबतीत जी पडण्याची क्षमता आहे, ती 25 पर्यंत जाऊ शकते. जे मागे सांगितलं तेच आहे. हो, हो. बरोबर. हां, मात्र सर दक्षिण बोला. मात्र सर पेरणी करण्यासाठी किती वल लागते शेतीला? आता काय मी असं पण ऐकतोय विदर्भाच्या बाबतीत आता मराठवाड्यात पण तेच झालंय. काही हो, लोकं ओल पण पाहत नाहीत. धुरळ पेरणी त्याचं नाव आहे. ते बरोबर. धुळीमध्ये पण टाकून देत आहे. एक आपल्या हिशोबाने मान्सूनची फिक्सेबल तारीख दिलेली असते आपल्या माध्यमातून तर त्या तारखेच्या अगोदर धुळ पेरणी करू शकता. पण एक रिस्क गोष्ट आहे. ती रिस्क तुम्ही घ्यायची आहे. मी ती रिस्क घेणार नाही. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट मान्सूनच्या जो प्रश्न आहे तुमचा मान्सूनला किती ओल पाहिजे? हो, आताच्या गोष्टी पाहिलं ते 100 ते 120 80 पासून पुढे तितका पाऊस पाहिजे. म्हणजे बरोबर. 2-1.5 फूट वर गेली तरी ठीक आहे. कारण की हो, नंतर मान्सून जर चांगला असेल तर आठवड्यात जर पडणार असेल तर त्या ओलीवर ते पीक सहज वर येतंय. आणि आता दरवर्षी जर आपण पाहिलं 10 वर्षाचा रेकॉर्ड जरी काढला, तर इतकं-तितकं माल सुकणं वगैरे जुलै महिन्यातही घडतंय. त्यामुळे याचा बरोबर. काही मोठा धोका नसतो. हो. मात्र फक्त सर उगवून आपल्याला वगैरे अडचण असते. हो. हं. मात्र सर आपल्याला काही भागातनी कडाक्याचे ऊन आणि काही भागातनी पावसाचा धुमाकूळ हे दोन्ही पाहायला मिळत आहेत. याबाबत काय सांगणार तुम्ही? हां, नक्कीच, नक्कीच. तर बघा आता जे चालू आहे हे मोजक्या ठिकाणी आहे, अवकाळी आहे. हो, भोकरदनच्या, देऊळगावच्या अनेक भागांमध्ये, जाफराबादमध्ये सुद्धा, कन्नड, सिल्लोडमध्ये देखील वाहूनही पाऊस झालाय. बरोबर. परतूरमध्ये, मंठ्यामध्ये याची परिस्थिती पाहायला मिळाली. पण हे मोजके भाग येतात. एका ठिकाणी होतं की 8-9 गावं, 8-9 गावं ही पद्धत चालू आहे आणि हो, हे आजही काही ठिकाणी असणार आहे. विदर्भात महत्त्वाच्या काही भागांमध्ये जे वाशिमचे वगैरे नाव घेतले मी तुमचे, नांदेड, बरोबर. यवतमाळ पट्टा आणि इकडे लोणार वगैरे पट्ट्यामध्ये काही ठिकाणी हो, आहे.
पण हे 30-31ला सुद्धा हेच घडणार आहे. पण अवकाळीचा शेवट जो आहे तो 30-31ला होऊन जाईल, संपून बरोबर. जाईल. हो, तिथून पुढे जे वातावरण असेल ते मेघगर्जनेचं नसणार आहे. बरोबर. ठीक आहे. मात्र सर हां. शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न वारंवार विचारण्यात येतो, की सर्वदूर पाऊस कधी राहणार? तोच मान्सूनचाच 8 जूनच्या पुढे. 8 जूनच्या समोर. हं. हो, मात्र ते पाऊस सर्वदूर राहणार म्हणजे शेतकऱ्यांची जे काही पेरणी वगैरे जे काही आहे, तर ते 16 तारखेपर्यंत किंवा 16 तारखेच्या समोर. हो. हो, सर्वदूरची व्याप्ती जी असते ती 60% पुढे असते, 70-80च्या आसपास. म्हणजे बरोबर. एकाच दिवसामध्ये 100% गावं घेईल अशी व्याप्ती कधीच मान्सूनची नसते. हं. हो, पण मान्सूनची 60% व्याप्ती म्हणजे एकंदरीत प्रत्येक जिल्ह्याचा अर्ध्याहूनही जास्त भाग आहे ना, याला 60%च्या पुढचा व्याप्ती म्हणते. त्याचा देखील पाऊस मानला जातोय. जो बरोबर. आपण या काळामध्ये बघितलाय जुलै महिन्याच्या शेवटी गेल्या वर्षी तो पाऊस पडला की सगळीकडे पडायचा, पण काही कोपरे कापे घ्यायचा. हो, ही पद्धत जी आहे ती 8 जूनच्या पुढे स्टार्ट होईल आणि एकंदरीत 6 ते 7 दिवसामध्ये सर्वदूर पाऊस पडून तिथून पुढे पेरण्या देखील स्टार्ट होतील. बरोबर. आणि सर हं. यापूर्वी आपण बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितलं, की तुम्ही जे दूरचे अंदाज देता, तर ते तुमचे जे अंदाज आहेत ते 100% खरे ठरतात. म्हणजे आपण नक्कीच. प्रत्येक महिन्याची जी अपडेट आहे ते महिना येण्याच्या पूर्वीच आपण ते अपडेट घेत असतो आणि तुम्ही हं. सांगितल्याप्रमाणे घडते सुद्धा ते. तर सर हं, माझा एक हं. प्रश्न होता, की जूनचा जो शेवटचा आठवडा आहे, तर ते कसा राहणार? हां, नक्की चांगला प्रश्न आहे. बघा 15-16 पासून जे पेरण्या स्टार्टअप होतील, त्याचा एंड 22-23 तारखेलापर्यंत होऊ शकतो. पण याच्यातून काही पेरण्या रखडल्या जाऊ शकतात, जसं की दक्षिण महाराष्ट्र, कांद्याच्या आणि क्वचित काही विदर्भाच्या. हो, तर यांना थोडी परेशान करेल. पण त्यानंतरही 30 जुलैला जूनला ते 2-3 जुलैच्या काळामध्ये देखील तो पाऊस अपेक्षेपेक्षाही बरा पडण्याची क्षमता जास्त आहे. हो. त्यामुळे तो जो आठवडा आहे थोडा किचकट राहील. एकदा मान्सून सुरुवात केली, पण उदाहरणार्थ 15-16ला सुरुवात केली किंवा त्याच्याही अगोदर 12-13ला सुरुवात केली. तो 4 किंवा 5 दिवस सारखा बरसण्याचं काम करतोय. नंतर तो परत गॅप देतोय. परत त्या गॅपनंतर पुन्हा एक टप्पा तयार होतोय. त्या टप्प्यामध्ये आपण येतोय. म्हणजे असे टप्प्याखाली टप्पे आहे. शेवटच्या आठवड्याच्या 8 दिवसाचा आपण धरला तर 4 दिवस आहे, 4 दिवस नाही अशातला प्रकार आहे. बरोबर आहे. आणि सर हं. तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार? समजा तुम्ही जो लाँग टर्मचा जो अंदाज देता, तो तो कशाच्या माध्यमातून देता आणि शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही त्याच्याबद्दल? तर थोडक्यात शेतकऱ्यांना माहिती द्यावी सर. तर वारंवार आपण ह्याच गोष्टी सांगतोय, की आपण जे लाँग टर्म अंदाज असते ते तुमच्या प्रश्नावरती आधारित असतील. तुमचा प्रश्न कमेंटमध्ये करा हो, आणि तो प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी सचिन ठाकरे यांना फॉलो देखील करून ठेवा. म्हणजे जेणेकरून तुमचा प्रश्न पुढच्या उत्तरामध्ये घेण्याचा प्रयत्न करूयात. बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या भभागातून आपण हा व्हिडिओ पाहताय फक्त तिथे जिल्हा वगैरे टाकत चला. ज्यांनी सबस्क्राईब करून ठेवलं असेल, हो, त्यांनी जिल्हा वगैरे टाकत चला. वारंवार तुमच्या प्रश्नांकडे आमचे प्रतिनिधी वाशिमचे जे आहेत सचिन ठाकरे सर, हो, त्यांच्याकडे बरोबर. तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा प्रयत्न देखील ते करत राहतील. हो, बरोबर सर. आणि सर काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून मला असं विचारण्यात येत होतं, की सरांचे जे हँडल आहे म्हणजे चॅनलचे जे काही नावे आहेत, तर ते आम्ही सरांचा जर वैयक्तिक व्हिडिओ पाहायचा असला तर कुठे पाहायचा? ते वैयक्तिक तुम्ही तोडकर हवामान अंदाज जरी टाकलं, ते एक फेटा घातलेला फोटो येतोय आणि तो YouTubeला 98,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत. हो, अवघ्या 2,000 फॉलोअर्समध्ये आपला 1,00,000चा टप्पा देखील पार होतोय. त्या 98,000 फॉलोअर्सला तुम्ही कंप्लीट सबस्क्राईब करून ठेवा. तुम्ही बरोबर. येईपर्यंत ते वाढवूही शकतात. 99 च्याही पलीकडे जाऊ शकते. हो, तर अशा प्रकारचे ते चॅनल आपल्या YouTubeवरती आहे. हो. मात्र सर शेतकऱ्यांना मी एकच म्हणणार, की सरांचे 2,000 सबस्क्रायबर बाकी आहे. तर सरांच्या चॅनलचे लवकरात लवकर 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करा ही माझी विनंती आहे. आणि सर तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय. शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल सर. धन्यवाद.